नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जीके 2 फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, जिल्हा परिषद भरती 2023च्या विविध परीक्षा पार पडलेल्या आहे आणि नवीन परीक्षांचं सुद्धा वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. तर ज्या ज्या पदांची परीक्षा संपलेली आहे त्यांचे निकाल जाहीर होत आहे. तसेच काही पदांचे निकाल जाहीर झालेले आहेत, त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात नोटीस आलेली आहे. तर पहा, आतापर्यंत आपण विविध निकाल पाहिलेले आहेत. आज सुद्धा जे काही निकाल गेल्या काही दिवसात लागलेले आहेत त्या संदर्भात माहिती आपण पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर इंजिनियर सिव्हिल या पदाचा निकाल लागलेला आहे. म्हणजेच काही जण याला निकाल म्हणतात, काही जण याला स्कोर लिस्ट म्हणतात. तर पहा, भरतीचे विविध टप्पे असतात. फर्स्ट आन्सर की असते, काही IBPS या ठिकाणी आन्सर की लावत नाही, पण TCS आन्सर की लावते. त्यानंतर स्कोर लिस्ट येत असते, त्यानंतर मेरिट लिस्ट येते. पण IBPS या ठिकाणी सरळ आपल्याला स्कोर लिस्ट जाहीर करताना दिसते आणि ती पाहू शकता तुम्ही की जास्त मार्कपासून कमी मार्क्समध्ये असते ती स्कोर लिस्ट. तर पहा, इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे की सिव्हिल इंजिनियर, ज्युनियर सिव्हिल इंजिनियर आहे, जिल्हा परिषद आहे अमरावती येथील हा निकाल लागलेला आहे. तर यामध्ये जर तुम्ही अर्ज केलेला असेल आणि परीक्षा दिलेली असेल, 17 नोव्हेंबर 2023 ला परीक्षा झाली होती, तर या PDF मध्ये तुम्ही तुमचं नाव जे आहे ते शोधू शकता. त्यानंतर पहा, पुढील निकाल पाहूया. पुढचा जो निकाल आहे मित्र, तो आहे रायगड जिल्हा परिषदेमधील. यामधील सुद्धा सिव्हिल इंजिनियर असिस्टंट या पदाचा निकाल लागलेला आहे. तुम्ही पाहू शकता, सिव्हिल इंजिनियर असिस्टंट हे पद होतं. याची परीक्षा झाली होती 24 डिसेंबर 2023 ला आणि जिल्हा परिषद कोणती आहे तर रायगड. याचा सुद्धा निकाल लागलेला आहे. स्कोर लिस्ट याची आलेली आहे. या संपूर्ण ज्या PDF आहे तुम्हाला जिल्हा परिषदच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा मिळतील आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे. त्या लिंकवर जाऊन तुम्ही ग्रुपला जॉईन होऊन ग्रुपमध्ये आपण सर्व PDFs या उपलब्ध करून दिलेल्या आहेतच. त्यानंतर पहा मित्रांनो, या ठिकाणी यवतमाळ जिल्हा परिषदेअंतर्गत कनिष्ठ सहाय्यक संवर्गाचा निकाल IBPS कंपनीकडून प्राप्त झाल्यानुसार जिल्हा परिषद यवतमाळने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समिती अध्यक्ष यांची मान्यता घेऊन 7/3/2024 ला संवर्गाची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर केली होती आणि 24/4 नुसार मूळ कागदपत्रे तपासणीकरिता ईमेलद्वारे, भ्रमणध्वनीद्वारे तथा लेखी पत्राद्वारे यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या तत्पूर्वी निवड व प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना मूळ कागदपत्रे तपासणीकरिता बोलवण्यात आलेले होते आणि त्या संदर्भात या ठिकाणी महत्त्वाची सूचना जी आहे ती आलेली आहे. 20 ते 27 या कालावधीत शासकीय सुट्टी वगळता कार्यालयीन वेळेत सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद आस्थापना शाखेकडे मूळ कागदपत्रे व त्यांचे 2 प्रती छायांकित तसेच परीक्षा फॉर्म भरल्याची पावती, हॉल तिकीट, स्वतःचे ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड इत्यादी सह उपस्थित राहावे. तर पहा, याची डेट गेलेली आहे. ही अमरावतीची जी आहे यवतमाळ जिल्हा परिषदेचे जे आहे परिपत्रक होतं 27 तारखेची शेवटची होती. ती आता तारीख जी आहे ती गेलेली आहे. पुढे पाहूया आपण. तर पहा मित्रांनो, पुढची जिल्हा परिषद सुद्धा आहे रायगड आणि रायगडमधील ज्युनियर असिस्टंट या पदाचा निकाल लागलेला आहे. तसेच पालघरमधील सुद्धा तुम्ही पाहू शकता लिस्ट जी आहे ती आलेली आहे आणि रायगडमधील सुद्धा लिस्ट आलेली आहे. तर पहा, आतापर्यंत जे जे निकाल लागले त्या संदर्भात आपण माहिती घेतली. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केलेला असेल आणि तुमचा रिझल्ट जर बाकी असेल तर तुम्ही ते नक्की कमेंट करा, जेणेकरून त्याबाबतची अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ. तर या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.